हॅलो फ्रेंड्स, सो आय वॉन्ट टू शेअर स्मॉल एक्सपिरियन्स विथ यू ऑल. मी काल माझ्या मुलीला घेऊन खाली पार्कमध्ये गेली होते अँड टू लेडीज नोटीस दॅट शी इज गेटिंग हर फर्स्ट टायनी टूथ. आणि त्यांनी मला सांगितलं की आईने तिथे दातांना हात लावू नये किंवा बघू नये. आईने नाही बघायचं, आत्याने बघितलेलं शुभ असतं. सो आय वॉज लिटरली सरप्राईज्ड. आजच्या या हायटेक आणि AI च्या युगामध्ये सुद्धा अजून मिथ्स आहेत, अजून गैरसमज आहेत. आय वॉन्ट टू क्लॅरिफाय दॅट की असं काहीही नसतं. टीथिंगची जी प्रोसेस आहे इट्स टोटली बायोलॉजिकल प्रोसेस, ज्यामध्ये बाळाला दात येत असतात आणि दात येत असताना बाळ क्रँकी होणे किंवा स्वेलिंग येणे, चिडचिड करणे हे खूप नॉर्मल आहे. ते आईने बघितल्यामुळे किंवा हात लावल्यामुळे अजिबात होत नाही. मला त्या लेडीजला सुद्धा सांगायचं होतं, बट आय वॉज शॉक्ड. मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे की माझ्यासारख्या अशा अनेक आया असतील ज्या या सगळ्या गोष्टींना फेस करतात. सो मला हेच इन्फॉर्मेशन द्यायचं आहे की ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे. यामध्ये आईने बघितल्याचा किंवा हात लावल्याचा कोणताही प्रकार नसतो. उलट आईचा स्पर्श किंवा बघणे हे बाळासाठी खूप कम्फर्टिंग आणि सुदिंग असतं. जर तुमच्या बाळाला दात येत असतील, तिथे स्वेलिंग येत असेल, बाळ चिडचिड करत असेल, काहीही गोष्टी तोंडात घालत असेल, तर तुम्ही टीथर वापरू शकता. जसे की मी हे वुडन नेम टीथर वापरते माझ्या मुलीसाठी आणि वॉटर फिल टीथर वापरते. असे 2 प्रकारचे मी टीथर यूज करते. मला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला याची लिंक दे. आणि आणखी एक, बाळ आजारी पडतं, बाळाची तब्येत कमी होते, तर त्या मागचे कारणे वेगळे असू शकतात. दात येताना बाळ वेगवेगळ्या गोष्टी तोंडात घालतं. तोंडात घातल्यानंतर जंतू संसर्ग होण्याचा फार चान्सेस असतो आणि त्यामुळे बाळाला विकनेस येतो किंवा बाळ आजारी पडते. यामध्ये आईचा कोणताही दोष नाही. मदर्स, लेट्स ब्रेक द मिथ्स अँड सपोर्ट इच अदर. ट्रस्ट ऑन राईट इन्फॉर्मेशन. तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. फॉलो फॉर मोर. थँक्यू.